अतिवृष्टी, कर्जाचा विळखा, शेतकरी पुत्राची काळीज पिळवटणारी आत्महत्या. अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरातील सोनोरी रोड परिसरात शेतकरी कुटुंबावर दुःखाचा आकाश कोसळणारी हृदयद्रावक घटना गुरुवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. शेतातील टिनाच्या शेडमध्ये रस्सीच्या सहाय्यानं गळफास घेऊन शेतकरी पुत्रांनी आपली जीवनयात्रा संपवल्याने संपूर्ण शहर सुन्न झाले. दीपक कुलदीप येरडावकर वय वर्ष 20 असं मृत युवकाचं नाव असून तो वडिलांसोबत शेतीत खांद्याला खांदा लावून राबणारा होता. तालुक्यातील अतिवृष्टी, वारंवारची नापिकी, उद्ध्वस्त झालेले पीक आणि त्यावर बँक ऑफ इंडियाचे आर्थिक कर्ज या साऱ्या संकटांच्या विळख्यात ते कुटुंब अडकले होते. या असह्य तणावातूनच दीपकने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू असून वडिलांचे डोळे आसवानी भरले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे. आणि या घटनेनं मूर्तिजापूर शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे. दीपकच्या पश्चात आई वडील, मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी संजय दास, अकोला.